तर नमस्कार मित्रांनो, आज आपण परंपरा व्हेज ॲग्रो इथे जेवायला आलतो. हे हॉटेल कोंडापुरीच्या थोडं पुढे कवठीमाळा आहे आपला, कवठीमाळ्याच्या थोडं पुढे हॉटेल. तर स्वामीची मम्मी आज घरी नव्हती, त्या गावाला गेलेले आहे. तर स्वामी माझ्या घरी आला आणि मी दिवाणामध्ये होतो, टीव्ही बघत होतो आणि मला चल हॉटेलला जाऊ जेवायला. तर आलो आम्ही दररोज गुडलाकला जातो, पण हे नवीन उघडलेलं आहे आता आणि इथं अंधार खूप येते, लांब आहे, रस्ता क्रॉस करायला लागतो. म्हणून म्हणलं आता स्वामीची गट्ट्या म्हणला, गट्ट्याची आयडिया होती तिथे यायचं. मग मी ह्याच्या आधी आलेलो आहे मित्रांसंग, क्लासला येतो आणि कॉफी बिफी चहा प्यायला. तर आम्ही जेवण केलेलं आहे. तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही आपला मिनी व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यामध्ये आम्ही जेवणाची टेस्ट पीस कशी क्वालिटी आहे, काय स्टाफ सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला ते आवडेल, एकदा येऊन बघा. तर इथे एक अजून एक स्पेशल आहे, चॅनल का नाम बता दे. हे करणार का तुम्ही आम्हाला? फॉलो करू हमने आपका हॉटेल प्रोडक्ट किया तर माझ्याकडे दाखव. तर मित्रांनो, हे परंपरा हॉटेल. तर हे स्टाफ, तर ह्या स्टाफनी आमची खूप सेवा केली खूप. तर ह्यांच्या हॉटेलला तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा. आणि तर ह्यांचे जेवण बिवण खूप सुंदर या तऱ्हेने आमचे झाले आहे. व्हिडिओ घ्यायचा मला. तर इथं आपण आलेलो आहे. इथं अजून एक ह्या हॉटेलची एक इंटरेस्टिंग चीज आहे, म्हणजे खूप टुरिस्ट एका वस्तूवर अट्रॅक्ट होते हॉटेलकडे. ती म्हणजे तुम्ही बघू शकता, हातून दाखव. तर इथे एक गुऱ्हाळ आहे आणि या हॉटेलची स्पेशालिटी आहे म्हणजे टुरिस्ट इंटरॅक्ट करायची एक पद्धती यांची. आणि त्यांचं सगळं जेवण ऑर्गॅनिक मटेरियलनी आणि ऑर्गॅनिक मटेरियल वापरले, असं म्हणजे व्हेजिटेबल जे असू दे, फ्रुट्स असू दे, काही बी असू दे. आणि ते साखर बिकर त्यांच्या पदार्थामध्ये वापरत नाही. गुळ इथं स्वतः बनवतात त्यांच्या गुऱ्हाळामध्ये. आणि तर आता आपण तुम्हाला गुऱ्हाळची ट्रिप देणार आहे आणि तुम्हाला दाखवायचं की कसा तयार होतो गुळ बनवण्यामागे, काय प्रोसेस आहे, किती कष्ट लागतं, किती मेहनत लागते. तर बघूयात, चला. चल ना करूया. आपण आता एंटर करतोय. तर ह्याला काय म्हणतात तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की काय, ह्याचा उपयोग काय, कशासाठी वापरतो गुऱ्हाळामध्ये, त्याचं काम काय. अरे बॅकलीच घे ना, ते थांबव. स्टॉप करा बॅक. ते काय म्हणतात बघा, फोटोच्या नादात उडी टाकशील म्हणतात. सरासा इकडे दाखव स्वामी, आपले ग्रामस्थ कोंडापुरीचे आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती सांगतात. हा सांगा, कशा प्रकारे दूध ते गुळ तयार होतो. कोण येतं मराठी हा. कोणाला ते मेन मालक राहिले बाजूला. बघा तुमचा व्हिडिओ चालू आहे. तर आम्हाला गुळाबद्दल जराशी माहिती सांगा, गुळ कसा तयार होतो. आपलं सांगते तिथे काय करते श्रेया, आपण तुम्हाला सगळे प्रोसेस दाखवणार आहे. तिथे सगळे ऊस आहे, ऊसाचं क्रेशर आहे. इथे रस तयार केला जातो ऊसापासून. इथे भट्टी आहे समोर, तिथे भट्टी दाखव ना. जाळ घातला जातो. हॅलो, तयार झालेला तयार झालेलं तयार झालेला रस मळी काढली जाते, म्हणजे क्लेरिफिकेशन केलं जाते. त्याच्यात भेंडी असते आपली खायची, त्याच्यात जाळात रस टाकला जातो, सोना टाकला जातो. तिथून मग आणि ते त्याकडे मग सेमी सॉलिड दूध तयार होतं. याला ते थोडस दूध कसं उकळतं तसं वर येत राहतं, त्याच्यामुळे त्याच्यात एरंडीचं तेल टाकलं जातं. त्यामुळे ते एक लेवलला मॅच होते. तिथून तिकडे घेतलं जातं. लिक्विड मध्ये येतं, मग मोल्डिंग केलं जातं. सेमी सॉलिड मध्ये मोल्डिंग केलं जातं, ते सॉलिड होतं. तयार होईल सॅकिंग वगैरे कसं पाहिजे आपल्याला. सगळ्या प्रोसेसला किती कालावधी लागते? साधारण 2 तास लागतात. 2 तास आणि किती आपल्या किती गुळ तयार होतोय? साधारण छोटी गती 50-60 किलो करतो आणि हाच गुळ आपण हॉटेलसाठी वापरतो. हाच गुळ आपण सीमच आहे की सगळे जे हॉटेलला मटेरियल लागतं इथे तयार करून खायला, काय पनीर असेल, गुळ असेल, तूप असेल, तेल असेल. आता थोडं चालू केले हळूहळू सगळं ते 2 महिन्यात आपल्याला सगळे ती टीम पद्धतीने येत आहे. तर धन्यवाद तुमच्या प्रेरणेसाठी, आम्हाला माहिती दिल्याबद्दल, आमच्या ऑडियन्सला माहिती दिल्याबद्दल. गुळ कसा तयार होतो, धन्यवाद. तर आहे ना पुढे. तर तुम्ही पाहिलंच की आता हॉटेलच्या मार्गाने आपला गुळ कसा तयार होतो, ती सगळी प्रोसेस सांगितली अशीच
ऑर्गेनिक चिक्की घ्या चिक्की का तर हे ऑर्गेनिक चिक्की आहे. टेस्ट सांग यश कशी आहे? छान आहे. तर मित्रांनो नक्कीच भेट द्यायला या त्या हॉटेलला, परंपरा हॉटेल. तुला नक्कीच भेट द्यायला या. खूप चांगलं आहे. तुम्हाला जर गुळाच्या भट्टीबद्दल काय माहिती नसेल तर तुम्ही इथं येऊन पाहू शकता की गुळ कसा तयार होतो आणि त्याच्या मग काय काय प्रोसेस आहे, किती कष्ट लागतं, किती मेहनत लागते, किती वेळ लागतो. तर तुम्ही इथे येऊन ते सगळं पाहू शकता. आणि हॉटेलमध्ये बी जेवायला येऊ शकता. हॉटेल बी खूप चांगलं आहे. इकडे जा. आमचा कालू म्हणतात मले एकदा कालूची आपली स्पीच मार्चल एक डायलॉग होऊन जाऊ दे. कुणाला म्हणतात चिक्की, कुणाला म्हणतात बदाम, कुणाला म्हणतात चिक्की, कुणाला म्हणतात बदाम. आम्हाला म्हणतात नाही चुकलं, बंद कर. अरे काय राव, तुझा डायलॉग एवढा फेमस झाला आणि तू एवढा बोलतो आहे का? नाही बंद कर. नो काळू म्हणतात मले या डायलॉगची सुरुवात याच्यापासून झाली होती आणि आज हाच माग आहे. आणि याच्यावरती ट्रोल करून लोकांनी कितीतरी व्हिडिओ बनवून आज मिलियन्स ऑफ फॉलोअर्स मिळवलेत. आणि हा आज इथे इथं कसं ब्रॉडकास्ट करतोय, इकडे तिकडे हिंडतोय, आमच्यासोबत व्हिडिओ बनवतोय युट्यूबवर ना. लोकांनी हे पाहून इंस्टाग्राम वरती फेमस होण्याचा प्रयत्न केलाय. फोटो काढ ना स्वामी माझा. स्वामी. हे बघा हे फोटो काढ म्हणतात. नाही आता काय मी फोटो काढणार नाही बाबा. आणि तर आपण इथं थांबतोय. असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी, फॅक्टचे व्हिडिओ पाहण्यासाठी, माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजवर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. बाय.